शिवानीज किचनमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज मी लच्छेदार बासुंदी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। खूप टेस्टी लागत होती। तर चला रेसिपी स्टार्ट करूया। एक भांडं घ्यायचं आहे, ते मोठं असलं पाहिजे, म्हणजे तुम्ही दूध टाकता तर पसरट भांडं घ्या नेहमी बासुंदी करताना। त्याला मी तूप लावले कारण की खाली आपलं दूध लागलं नाही पाहिजे, दूध करपलं नाही पाहिजे, त्यासाठी मी तूप लावून घेतले पूर्ण कढईला। नॉनस्टिक कढई, तुम्ही वाटलंच तर कोणत्याही कढईमध्ये हे बनवू शकता बासुंदी, फक्त तुम्हाला तूप लावायचं आहे पूर्ण कढईला। मी तर 1.5 लिटर दूध घेतलं होतं म्हशीचं, फुल क्रीम मिल्क असं त्याला म्हटलं जातं। मी ते वालं दूध वापरलं इथं, तुम्ही आपलं नॉर्मल घेतलं तरी चालेल। खूप जण बासुंदी करताना झटपट हवी म्हणून त्याच्यामध्ये ब्रेडचा चुरा टाकतात, खूप जण खवा ॲड करतात। तर तुम्हाला पण झटपट बनवायची असेल तर तुम्ही पण त्यामध्ये खवा ॲड करू शकता। दूध जेव्हा एक उकळी येईल तेव्हा साईडला अर्धा लिटर दुधासाठी अर्धा पाव खवा व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचा आणि मग त्यामध्ये ॲड करायचा आणि साखर ॲड करायची। खूप जण कंडेन्स मिल्क पण वापरतात त्यामध्ये, आणि खूप जण मिल्क पावडरसुद्धा वापरतात, पण मी इथं प्रॉपर मलाई काढूनच हे बासुंदी बनवणार आहे। तर तुम्हाला जर अशी आवडत असेल, मला तर अशीच बासुंदी आवडते म्हणून मी नेहमी अशीच घरात करते। दूध व्यवस्थित उकळलं आहे आपलं, म्हणजे आता मी बासुंदीची प्रोसेस आपली चालू झाली आहे। आता जी वर साई आली आहे ती आपल्याला साईडला करायची आहे। आणि आपल्याला अधूनमधून दूध हलवायचं आहे कारण की दूध खाली लागलं नाही पाहिजे आपलं। आणि जी साईडला म्हणजे कढईला जी साई चिपकली ती आपल्याला 5-5 मिनिटांनी काढून घ्यायची। तुम्ही बघू शकता मी साई कशी एका साईडला करते। बासुंदी बनवण्याच्या वेळेस हीच प्रोसेस आहे जी आपल्याला सारखी करायची। 15 ते 20 मिनटं झाले, ऑलमोस्ट अर्धं दूध आटलेलं आहे। आपल्याला इथे 1.5 लिटर दुधाचा अर्धा लिटरच दूध करायचं आहे, तेव्हाच ती बासुंदी परफेक्ट होईल। जे साईडला कढईला चिपकले ते सुद्धा मी मलाई व्यवस्थित काढून घेते। मलाई म्हणजे साई, आणि अधूनमधून मी त्याला हलवणार आहे। तुम्ही बघू शकता कसं असं लच्छेदार मस्त अशी मलाई त्याला आली आहे दुधाला। ऑलमोस्ट दूध आता अर्धा लिटर होत आलंय। त्यामध्ये आता मी 1 वाटी साखर ॲड करणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त साखर करू शकता। पुन्हा एकदा मिक्स करणार आहे। आणि बघा किती मस्त अशी साई म्हणजे मलाई त्याला आली आहे। एकदा नक्की ही बासुंदी ट्राय करा। भरपूर सण आता येणार आहे, कोणत्याही सणाला बासुंदी आणि पुरी तुम्ही सर्व करू शकता पाहुण्यांना, आणि खूप टेस्टी लागते ही बासुंदी। अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा। इथं मी विलायची पावडर ॲड केली आहे, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप पण करू शकता। बासुंदीचा रंग पण बघा आपला किती मस्त असा आला आहे। मिक्स करते व्यवस्थित बासुंदी आणि त्यामध्ये केसर ॲड करते। केसर ॲड झाल्यावर पण व्यवस्थित पुन्हा बासुंदी मिक्स करते। जे साईडला आपली साई लागलेली कढईला म्हणजेच मलाई लागलेली ती व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायची आहे।
आणि असं मस्त ग्रेव्ही टाईप असं दूध आटून मस्त बासुंदी तयार झाली त्याची. सोपेने झटपट कमी पैशात छान मस्त अशी घरगुती बासुंदी तयार होते. नक्की व्हिडिओ ट्राय करा. टेक्स्चर पण किती छान आलाय बासुंदीचा. ऑलमोस्ट बासुंदी तयार आहे आपली. आता एका बाउलमध्ये काढते आणि थंड करते बासुंदी. बासुंदी नेहमी थंड करूनच खावा, तरच ती छान लागते. बासुंदी आता बाउलमध्ये काढून फ्रीजमध्ये 2 तासासाठी ठेवणार आहे आणि मग सर्व करणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.